कुठेही कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्यानंतर, कीर्तनाला गेल्यानंतर चर्चा होतेच. आणि अर्थात जी आचारसंहिता आता मांडलेली गेलेली आहे, जिथे मर्यादित संख्येमध्ये लग्न करावं, भरघोस खर्च करू नये किंवा संतांच्याच विचाराचा जर विचार करायला गेलं तर पैशाचं फार सुंदर मॅनेजमेंट हे शास्त्रवेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. शास्त्रवेदांमध्ये सुद्धा फार हे जे हुंडा वगैरे आहे याच्यावर वर्णित केलेलं आहे. आता हजारो वर्षांपूर्वीचा असलेला आपल्याला हा शास्त्रवेदांचा आधार आहे. मला एक श्लोक आठवतोय, सुभाषितकार सांगतात. ते म्हणतात उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम. इथे सामर्थ्याने आधम भातृवित्तश्च स्त्रीवित्त आदमाधम. याचा अर्थ असा होतो, जो स्वतःच्या कष्टावर कमवतो त्याला उत्तम पुरुष मानला जातो. जो वडिलांच्या जीवावर किंवा वडिलोपार्जितच्या जमिनी आहेत त्याच्यावर जो जगतो त्याला मध्यम पुरुष मानला जातो. जो भावांच्या जीवावर जगतो त्यांना आधम मानला जातो. आणि शास्त्रामध्ये जो स्त्रीच्या पैशाची अपेक्षाही करतो, घेणं ही फार पुढची गोष्ट झाली, जो स्त्रीच्या पैशाची अपेक्षा देखील करतो त्याला आदमाधम मानला जातो.